नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आपण आयुष्यामध्ये अनेक योजना आखतो. प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे व्हावी, सगळे व्यवस्थित घडावे अशी अपेक्षा असते. पण अनेक वेळेला असे होते की सगळे ठरवले असूनही योजना अचानक फसते. तेव्हा मनात प्रश्न येतो की हे माझ्यासोबतच का होते आहे. एखाद्या गोष्टीसाठी आपण प्रचंड मेहनत घेतो आणि शेवटच्या क्षणी ती योजना विस्कळीत होते. तेव्हा आपण हताश होतो. आपल्याला वाटते की स्वामींनी आपले ऐकले नाही. पण स्वामींच्या दरबारामध्ये कोणतीही गोष्ट विनाकारण घडत नाही. आपण सगळे ठरवूनही स्वामी अचानक आपल्या योजना का मोडतात याचीच कारणे आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. सगळ्यात पहिले कारण म्हणजे आपली सुरक्षा हे स्वामींचे प्राधान्य असते. आपण फक्त आज पाहू शकतो, पण स्वामी आपल्या आयुष्याचे संपूर्ण चित्र पाहू शकतात. आपण ज्या रस्त्याने जाण्याचा हट्ट धरतो तिथे एखादे मोठे संकट, एखादी अडचण असू शकते ज्याची आपल्याला कल्पना नसते. जसे की एखाद्याला नोकरी मिळत नाही किंवा ठरलेले लग्न मोडते. त्यावेळेला दुःख होते, पण कदाचित त्या नोकरीत गेल्यावर आपले शोषण झाले असते किंवा त्या लग्नानंतर आपले आयुष्य उद्ध्वस्त झाले असते. कधी ही योजना पुढे जाऊन आपल्याला नुकसान देणार असते, म्हणूनच स्वामी ती आधीच थांबवतात. आपल्याला वाटते की सगळे बिघडले, पण खरे तर आपण मोठ्या संकटातून वाचतो. योजना मोडण्याचे दुसरे कारण म्हणजे योग्य वेळ अजून आलेली नसते. प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते. आपण घाई करतो, पण स्वामी सर्व काही योग्य वेळेला घडवून आणतात. जर योग्य वेळ आलेली नसेल तर योजना पूर्ण होत नाही. हे थांबणे म्हणजे उशीर नसतो, तर योग्य क्षणाची तयारी असते. आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी आपली योजना मोडली जाते. योजना फसली की आपण विचार करतो की मी कुठे चुकलो. ही स्वामींची शिकवण असते की ते आपल्याला अनुभवातून समज देतात. जेव्हा गोष्ट मनाप्रमाणे होत नाही तेव्हा आपण थांबतो, विचार करतो आणि आपल्या चुका ओळखतो. हीच खरी शिकवण असते. या अनुभवामुळे आपण पुढच्या वेळेला अधिक शहाणपणाने निर्णय घेतो. त्यामुळे योजना फसणे हे अपयश नसते, तर स्वामींचे मार्गदर्शन असते, जे आपल्याला योग्य दिशेने पुढे नेते. जेव्हा माणसाला वाटते की मी हे केले, माझ्यामुळे हे झाले किंवा मी हे मिळवू शकतो, तेव्हा त्याच्यामध्ये अहंकार निर्माण होतो. योजना मोडल्या की स्वामी आपल्याला दाखवतात की सर्व काही आपल्या हातात नाही. ही जाणीव आपला अहंकार कमी करते आणि आपल्याला नम्र बनवते. योजना मोडल्यामुळे माणसाला आपल्या मर्यादांची जाणीव होते. त्याला समजते की जगाचा चालक दुसरा कोणीतरी आहे. यामुळे भक्त नम्र होतो आणि शरणागती पत्करतो, जे आध्यात्मिक प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक असते. कधी एखादी योजना फसते कारण त्यापेक्षा काहीतरी चांगले आपल्या वाट्याला येणार असते. स्वामी कधीही आपले नुकसान करत नाहीत. ते जे काढून घेतात त्यापेक्षा अधिक चांगले देतात. एखादी गोष्ट आपल्या हातातून निसटली तर समजावे की स्वामींनी त्यापेक्षा काहीतरी अधिक चांगले आपल्यासाठी तयार ठेवले आहे. आपली योजना साधारण असू शकते, पण स्वामींची योजना ही अलौकिक असते. कधीकधी स्वामी आपली योजना थांबवतात, जेणेकरून आपण चुकीच्या गोष्टींमध्ये जास्त अडकू नये. जर एखादी इच्छा चुकीची असेल तर ती पूर्ण न होता आपोआप थांबते. त्यामुळे आपण पुढे जाऊन होणाऱ्या त्रासापासून वाचतो. स्वामी अशा योजना फसवतात आणि आपल्याला योग्य मार्गाकडे नेतात. योजना फसली की मन अस्वस्थ होते, पण हीच वेळ असते संयम शिकण्याची. स्वामी आपल्याला थांबायला शिकवतात, जेणेकरून आपण योग्य निर्णय घेऊ शकू. आपण खूप घाईमध्ये असतो. आपल्याला वाटते की सर्व काही लगेच मिळावे, पण योग्य फळ मिळण्यासाठी योग्य वेळ येणे गरजेचे असते. स्वामी आपली योजना लांबणीवर टाकतात किंवा मोडतात, जेणेकरून आपल्यातील संयम वाढावा आणि आपण त्या फळासाठी पात्र व्हावे. कर्माचा हिशोब आणि शुद्धीकरण. कधीकधी आपल्या पूर्वकर्मामुळे आपल्या जीवनामध्ये काही अडथळे येतात. स्वामी आपल्या योजना मोडतात कारण त्यांना आपल्या कर्माचा भार हलका करायचा असतो. काही वेळेला दुःख सोसणे हे आपल्या आत्म्याच्या शुद्धीकरणासाठी आवश्यक असते, जेणेकरून भविष्यात आपण अधिक सामर्थ्याने उभे राहू शकू. स्वामी आपल्याला मजबूत बनवण्यासाठीच काही वेळेला योजना फसवतात. प्रत्येक वेळेस सगळे सोपे झाले तर आपण मजबूत होऊ शकत नाही. अडचणी आणि अपयश आपल्याला आतून मजबूत करतात. अशा परिस्थितीमध्ये आपण स्वतःला समजून घ्यायला लागतो. आपल्यामध्ये सहनशक्ती वाढते, निर्णय घेण्याची ताकद येते आणि मन हळूहळू स्थिर होऊ लागते. स्वामी आपल्याला सहज मार्ग देत नाहीत, कारण त्यांना आपल्याला सक्षम बनवायचे असते. जेव्हा आपण कठीण प्रसंगातून बाहेर पडतो तेव्हा एक वेगळीच ताकद आपल्यात निर्माण होते. त्यामुळे योजना फसणे म्हणजे शेवट नसतो, तर तो एक टप्पा असतो, जिथून आपण अधिक मजबूत बनून पुढे जातो. कधीकधी आपण इतरांच्या प्रभावाखाली येऊन किंवा जगाच्या स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी चुकीच्या योजना आखतो. ती गोष्ट आपल्या स्वभावाच्या किंवा आपल्या स्वधर्माच्या विरुद्ध असते,
अशा वेळेला स्वामी ती योजना मोडतात जेणेकरून आपण अंतर्मुख होऊ आणि आपल्याला खरोखर काय हवे आहे किंवा आपण कशासाठी बनलो आहोत याचा शोध घेऊ शकू. स्वामी कधीकधी आपल्या योजना फसवतात कारण त्यातून आपला त्यांच्यावरचा विश्वास वाढतो. जेव्हा सगळे मनाप्रमाणे होत नाही तेव्हा आपण स्वामींकडे वळतो, त्यांना आठवतो आणि त्यांच्यावर सोपवायला शिकतो. हळूहळू अनुभवातून जाणवते की त्यांनी जे केले ते आपल्या भल्यासाठीच होते. अशा प्रसंगांमुळे श्रद्धा अधिक मजबूत होते. आपल्याला कळते की आपल्या योजना मर्यादित असतात, पण स्वामींचे नियोजन नेहमीच योग्य असते. त्यामुळे प्रत्येक अडथळा हा विश्वास वाढवणारा एक टप्पा बनतो. जेव्हा आपल्या योजना फसतात तेव्हा आपण काय करावे? सर्वप्रथम स्वामीचरणी पूर्ण शरणागती पत्करावी. जशी स्वामींची इच्छा असा भाव मनात ठेवावा. योजना फसली म्हणजे प्रयत्न सोडू नये. योजना मोडली याचा अर्थ रस्ता संपला असे होत नाही. स्वामी केवळ वळण घेण्यास सांगत आहेत. पुन्हा नव्या उमेदीने कामाला लागावे. सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा. जे होते ते चांगल्यासाठीच होते यावर विश्वास ठेवावा. काही काळानंतर आपल्याला स्वतःला जाणीव होते की बरे झाले की त्यावेळेला ती गोष्ट घडली नाही, अन्यथा आज मी इतका सुखी नसतो. योजना फसल्यावर निराश न होता थोडा वेळ शांत बसावे, मन स्थिर करावे आणि स्वामींचे नामस्मरण करावे. स्वतःला विचारावे की यातून मला काय शिकायला मिळत आहे, कारण प्रत्येक अपयशामध्ये एक शिकवण लपलेली असते. घाईघाईने पुन्हा निर्णय घेण्याऐवजी थांबून परिस्थिती समजून घ्यावी. स्वामींवर विश्वास ठेवून पुढचे पाऊल टाकावे. कधीकधी एखादी योजना फसते कारण त्यापेक्षा चांगले काहीतरी आपल्या वाट्याला येणार असते. स्वामी नेहमी आपल्या भल्यासाठीच मार्ग बदलतात. नेहमी लक्षात ठेवा की योजना फसणे म्हणजे शेवट नसतो, तर तो एक संकेत असतो की थांबावे, विचार करावा आणि दिशा बदलावी. स्वामी आपल्या संपूर्ण आयुष्याचा विचार करून निर्णय घेतात. त्यामुळे जेव्हा एखादी योजना फसते तेव्हा ती आपल्या विरोधात नसते, तर आपल्या भल्यासाठीच असते. अनेक वेळेला आपल्याला नंतर जाणवते की जे आपण गमावले असे वाटले होते ते खरे तर आपल्यासाठी योग्य नव्हतेच, आणि जे नंतर मिळाले ते अधिक योग्य आणि शांतता देणारे होते. आपण योजना करतो, पण अंतिम निर्णय स्वामींचाच असतो आणि तो नेहमीच योग्य असतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे समजून घेतले की काही वेळेला स्वामी आपल्या योजना का मोडतात. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.